राज्यसभेसाठी महायुतीची सावध भूमिका. महायुती राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा लढवणार, सूत्रांची माहिती. मवियानं 2 उमेदवार मैदानामध्ये उतरवल्यास महायुती ही 7वा उमेदवार देण्याची तयारी. अजितदादांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. अपघात की घातपात याबाबत संशय कायम. तर आमदार रोहित पवार 2 मार्चला पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार. विमान अपघाताबाबत प्राथमिक तपास अहवाल आज येण्याची शक्यता. अपघाताच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार. ब्लॅक बॉक्स कॉकपिटमधील संभाषण समोर येण्याची शक्यता. राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांसह 70 जणांना क्लीन चिट. आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला. बदलापूर स्त्रीबीज तस्करीचं ठाणे नाशिक कनेक्शन समोर. ठाणे शहरातील आलिशान इमारतीमध्ये गर्भाचा सौदा. नाशिकचं IVF सेंटरही पोलिसांच्या रडारवर. स्त्रीबीज तस्करीचं मुख्य केंद्र ठाणेच असल्याचं उघड. यवतमाळमध्ये संजय राठोडांचा मवियाला धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नवी मुंबईच्या खारघरमध्ये हिंददी चादर कार्यक्रम. देशविदेशातून 18 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार. कार्यक्रमामुळे ठाणे नवी मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल. वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान अपघात. पुलाचा लोखंडी रॉड अंगावर कोसळल्यानं एक व्यक्ती गंभीर जखमी. अमरावतीमध्ये चिकन खाण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची हत्या. मावस भावानंच केला मुलावर हल्ला. अहिल्यानगरमध्ये अज्ञात आजारामुळे 26 गायींचा मृत्यू. दैठणे, गुंजाळ, हिवरे बाजार गावातील घटना. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. अमेरिकेच्या बोलिव्हियात चलनी नोटांनी भरलेलं वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलं. अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू, 15 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी. अपघातानंतर विखुरलेले पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज DGCA कडून